मस्त कस्टमाइज. किती सुंदर बनवलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ आहे. बघा बॅगा बघा किती आहेत. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा निघालेलो आहे मी पिकनिकला. आणि यावेळी मी चाललो आहे फॅमिलीसोबत. आणि फॅमिलीसोबत पुढे चाललो आहे ते तुम्हाला थंबनेलवरून समजेलच. आज माझ्या मामाची आणि आत्याची ॲनिव्हर्सरी आहे, सिल्वर जुबली. लग्नाला 25 वर्ष झाले. तर आम्ही विचार केला की जरा एक असं एन्जॉयमेंट म्हणून आपण फार्म हाऊस विलाला जाऊया. तर चला, तर तिथंच जाऊन आता आम्ही काय धमाल करणार आहे, मस्ती मजा करणार आहे. तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. हे बघा सगळे असे उभे आहेत मस्तपैकी. खूप दिवसानंतर सोहम आलेला आहे ब्लॉगमध्ये. तर सोहमला एक जिम्मेदारी दिलेली आहे, हे पकडायची, फोल्ड होणार आहे. हा, हे आता गर्दी आता इथं खूप आहे शनिवार. बघा मावशी आणि साकेत आलेला आहे. आता 12 वाजताची लोकल पकडली आणि पूर्ण कोच आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे एक लाईन सगळे आता फोनवरच आहेत बिझी. हाय करा, हाय. इशिका काय लपलीस? हे बघा आल्या आल्या संत्रा खायला सुरुवात झालेली आहे. काय असतं जास्त संत्रा मोसंबी नंतर आता शिक्की करतोय. 1:30 वाजला आहे आणि आता कर्जत स्टेशन आलेलं आहे. म्हणजे आता येईल 2 मिनिटावर. सगळे बोजा बिस्तारा घेऊन आता रेडी झाले. हे बघा गावची घरं. चला कर्जत. बापरे कसला ऊन आहे इथे. गावाला जायचे इंजिन लागलेले आहेत लोणावळा. आणि मुलांचं कर्तव्य निभावत आहेत बॅगा बिगा पकडून. मित्रांनो, कर्जत स्टेशनला पण एस्केलेटर आहे बघा. नाचा. इथूनच नाचा. नुसतं आहे करतं इथं. बॅगा बघा. 4 बॅगा उचलायला लागतंय. सहलीचा ब्लॉग कोणी बघितला नाही अजून, त्यांनी लवकर आधी बघून या. गरमीमध्ये मस्त कलिंगड आहेत 50 आणि 70ला. मित्रांनो, स्टेशन पासून आमचं विला अर्ध्या तासावर आहे. बघूया कसं आहे आपला रूम आणि पूर्ण विला एक्सप्लोर. फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे आपण रिव्हर डेक विलाला. रिव्हर डेक विला यासाठीच नाव आहे कारण की इकडून जर पुढे तुम्ही बघाल ना, तिकडे नदी आहे. बस उभी आहे ना, त्या लाईनीत नदी आहे. मस्त नारळाची झाड आहेत. तर चला, बाजूला अजून एक विला आहे. चला या आरामात आरामात. मध्ये झालेलं आहे बघा, नारळ लागलेत मस्त. वाव, मस्त झाडं लावलेत. वाव. तर हा आहे यासाठी आपला विला आज आणि उद्यापर्यंत. आहे बघा इथे चिकूचं झाड सुद्धा आहे मस्त. वडापाव वडापाव. मित्रांनो, हा आहे कर्जतचा फेमस वडापाव. वाव. साखर सुद्धा आहे. आता वडापाव पार्टी सुरू आहे. आणि हा आहे या विलाचा मोठा स्विमिंग पूल. मस्त आहे रे. हा 1+1 विला आहे.
नंतर तुम्हाला रूम दाखवतो. आणि इथून आहे हा व्ह्यू रिव्हरचा. मस्त आहे वडापाव. या वडापावला माझ्याकडनं रेटिंग आहे 5/5. लाल वडे जाम. वाव, हे खूप चांगले लागतात. बघा जाम. आणि किती जवळ आहेत, हाताला लागतील असे. पडलेत बघा किती. आता वरती आलं. वरती बघा असे टेबल टाकलेत मस्त. वाव, इथं किचन पण आहे मिनी पार्टी करायला. मग अशी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवला तो. समोर आहे रिव्हर व्ह्यू. मस्त आहे, आवडला मला विला. चला आता जरा परत वडापाव काय अजूनही घेतलाय. भूक लागले. काय वाटलं विला? चांगलं आहे. तुला साकेत कसं वाटलं विला? मस्त आहे. आधी काय करणार, अंघोळ की पार्टी? अंघोळ. एवढं ऊन आहे, दुपारचे 4 वाजलेत. तर माझा पण तोच विचार आहे, आधी एक तुपकी आपण मारून हव्या खाऊन. तर स्विमिंग पूल आणि इथं असं ओपन गार्डन केलं. तिथं तुम्ही गेम खेळू शकता. काय तुमचं इव्हेंट पार्टी असेल ते सुद्धा करू शकता. मस्त म्हणजे असं एक प्लॅनिंग केलेलं आहे. इथून पण एंट्री आहे, पण गाडीसाठी तिथून एंट्री आहे. जिथं त्यांचं पूर्ण बाग लावले त्यांनी झाडांची. इकडचे तुम्हाला रूम दाखवतो कसे आहेत. ते आहे एंट्री स्पेस, आहे बेड. इकडे एक रूम आहे आणि तिथं समोरसुद्धा एक रूम आहे. मोठा बेड आहे, AC आहे, एक्स्ट्रा मॅट्रेस आहेत. आणि इथं आहे वॉशरूम. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा रूम कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि सेम रूम इथे आहे. इकडे या साईडला बेड आहे आणि तिथं अपोजिटला पण कोणाचं तरी स्विमिंग पूल आहे यार, समोरच्या विल्लावाल्यांचं. आणि असंच एक वरती 2 रूम आहेत आणि अशी इथं ओपन जागा आहे पार्टी करायला. आणि एक रूम खालती आहे. खालचा रूम अजून रेडी होतोय, तोपर्यंत आपण वर थांबलो. वरचा रूम रेडी झाला त्यांचा. इकडे रिव्हर राफ्टिंग आहे, आत्ता बघितलं. हां, ते बघा अजूनही घेते. तर चला आता पूर्ण वरचं मी तुम्हाला फर्स्ट फ्लोअरचं दाखवलेलं आहे. आता खालचं रूम टूर देतो तुम्हाला फटाफट. इथं स्विमिंग पूल आहे. इथून मस्त हा गार्डन एरिया आहे. तिथून आम्ही आलो आणि इथून फर्स्ट एंट्री आहे. वरती 2 रूम आहेत, खालतं सुद्धा 2 रूम आहेत. म्हणजे 4 BHKचा हा विला आहे, फार्म हाऊस. तर इकडे बघा बसायला 2 खॉट दिलेले आहेत. कॅरम आहे, कॅरिओके आहे, फोटो AC आहे, साईबाबांचा फोटो आहे. इथं ती झुलावाली चेअर आहे. आणि इथून जर आपण पुढे गेलो तर इकडे आहे वॉशरूम आणि या साईडला एक रूम. आणि सेम इकडून त्या साईडला किचन दिलं आहे आणि ह्या साईडला अजून एक रूम आहे. इथे एक वॉशरूम आहे आणि इकडे एक रूम आहे. तर असे टोटल 4 BHK, 4 रूम्स. आणि बघा किचन आहे खूप मोठं. इथं फ्रीज देण्यात आलं तुम्हाला. तर चला आता हे लोक रेडिओपर्यंत मी घेतो पुढच्याचा आनंद. बघूया आता पुढे काय आपण पुढे प्लॅन केलं ते आपण एक्झिक्यूट करायला घेऊया. ते चेअरपेक्षा मला वाटतं खॉटवरच लोळलं पाहिजे थोडा. मस्त. आणि 2 केअरटेकर आहेत. आम्ही 3 वाजता आलो. त्यांनी अर्धा तासात वरचे 2 रूम खालचे 2 रूम पटापट साफ करून दिले आम्हाला. डान्स करायला सुरुवात झालेली आहे. चला गाणी बोला.
सिंगर आलेला आहे. खालती आला आवाज ऐकू. मित्रांनो आल्याला काय पाहिजे उन्हामध्ये स्विमिंग पूल. आता इथं पोरं डुबक्या मारणार आहे. चांगली सोय आहे की इकडे एक किचनच्या इथून एक आहे आणि एक इकडे हा बेडरूम बी घेतलाय आम्ही. तर स्पीकर लावून मस्त चल मार उडे मस्त. हो तर एक तास मस्त स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय केलाय. तर आता बघूया पुढे आता अजून काय करतं धमाल बघा आता. सोहम काका आणि साकेत मध्ये. तर आता इथं छोटी रेस होणार आहे. 1 2 3 सोम जिंकलेला आहे. मित्रांनो आता मस्त आंघोळ करून झालेले आहे आणि आता थोडा वेळ आराम करून थोडंसं नंतर काम आहे आपल्याला. चला तर आता इथं कॅरमचा एक गेम लावणार आहे. जरा चाय आपली होते तोपर्यंत बोलतो आपण जरा एक कॅरम खेळूया. काय झालं? खाली ओढली ना डिंगले होते ना लाल डिंगले होते लाल खाली खाली वाग असा थांब गुच्छ पडला हे बघ इथे तिथे खाड हे बघ ह्या साईडला लाल लाल मुंगळे आता काय लावू इथे बघ तू मध्ये बघ काढते 2 मिनिटं. फायर पड हे बघ आयुष्य कशाला तुम्ही चाय आलेली आहे आणि इथं कॅरम मुंगळे पडलेले आहेत डोक्यावर. लाल लाल काळेवाले पण नव्हते लालवाले होते. लालवाले होते. मुंगळा मुंगळा
कैसे लगे सिंगर आपले सुरू झालेले आहेत. रात्रीची प्रॅक्टिस करतात. सनसेट होईल. मी आता इथं फुगे फुगवतोय. डेकोरेशनची करतोय. आईला जास्तच मनावर घेतलं रे भैयाने. फुगवा फुगवा फटाफट. जोर से लटका जोरों से लगा गात लागते गात. Oh, 52 52 वर्ष झालेले आहेत. मित्रांनो मी 25 वर्षाचा झालोय. माझ्या बड्डेचे फुगे मलाच फुगवायला लागत आहेत. वा हे बघा मित्रांनो सनसेट होत आलाय मस्त. तर विलाचा नाईट व्ह्यू. वाव मस्त मस्त. नदीचा आवाज पण येतोय बाजूलाच आहे तर. आणि इथं सगळ्या झाडांना बघा कशी लाइटिंग लावली.